राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी तुमचा देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे। आता कोणाला घाबरण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना रक्षाबंधनानिमित्त दिला शब्द। विकसित भारत निर्माण करण्याकरता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मत। विकसित भारत निर्माण करण्यासाठी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आली आणि याच दृष्टिकोनातून राज्य सरकारने या महिलांना आपल्या पायावर उभा करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये देऊन त्यांचा आर्थिकदृष्ट्या सन्मान केला जाणार आहे। तर या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करून सक्षम करण्याचं काम यापुढील काळात राज्य सरकार करणार आहे। त्यामुळे राज्यातील महिलांनी आता स्वतःच्या पायावर उभा राहून आपला आर्थिक विकास साधावा। त्यांना आता कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही, कारण त्याचा देवाभाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं। या बहिणींचा हा देवाभाव असून आता माझ्या बहिणीच्या केसाला जरी कोणी हात लावला तर त्याची खैर नाही, अशी खंबीर पाठराखण करण्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना आपल्या लाडक्या बहिणींना दिला। माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, मी तुमचे मनापासून आभार मानतो। जे प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय, या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाहीये। जन्मभर याच प्रेमात मला ठेवा, एवढीच विनंती तुम्हाला मी करतो। मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, मला कोणी देवेन म्हणतं, कोणी देवा भाऊ, कोणी देवेन भाऊ म्हणतं, पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं। कारण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाशी देखील मी सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही। जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही, जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही, तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही। आणि ही राखी एक असं कवच आहे, जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही। तुमचं कवच मला मिळालंय, बहिणींचं कवच मला मिळालेलं आहे। आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्या करता संघर्ष करून पुन्हा तुमच्या करता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।